तिकडे मिडल ईस्ट पेटलंय. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनीला ठार मारण्यात आलं आणि इकडे पुण्यात मात्र एक धक्कादायक गोष्ट घडली. लोणी काळभोरमध्ये इराणचे झेंडे आणि खामेनींचे फ्लेक्स लागले आणि सगळीकडे खळबळ उडाली. पण नंतर पोलिसांनी हे बॅनर आणि झेंडे काढून टाकले. इतकंच नाही तर तिकडे खामेनींच्या मृत्यूचा काश्मीरमधल्या कट्टरवाद्यांना पुळका आलाय. श्रीनगरमध्ये कट्टरतावादी रस्त्यावरती उतरले. पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन निषेध व्यक्त केला जातो. काही ठिकाणी पारंपरिक शोकगीतं वाजवण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी अमेरिका इस्रायल विरोधी घोषणा दिल्या जातात. या घटनांमुळे प्रश्न पडतोय की भारतातल्या काही गटांना खामेनींचा एवढा पुळका का येतोय. त्याचं कारण म्हणजे खामेनींचा DNA हा भारतीय आहे. खामेनी हे मूळचे भारतीय आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. सांगतो. जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. यामुळे इराणमध्ये काही घडलं की काश्मीर खोऱ्यामध्ये काही समुदाय आंदोलनं करत असतात. आता भारताशी खामेनींचा काय संबंध, तर अयातुल्ला खामेनींचे पंजोबा हे उत्तर प्रदेशमधले आहेत. त्यांचं मूळ गाव उत्तर प्रदेशमधल्या बाराबाकीजवळ किंतूर आहे. अशी माहिती मिळते की 18व्या शतकाच्या शेवटी खामेनी कुटुंब हे ईशान्य इराणमधील निशापूर इथे येऊन अवध राज्यात आलं. अवध म्हणजे आजचं उत्तर प्रदेश. त्यावेळेचे अवधचे नवाब होते शिया मुस्लिम. त्यांनी पर्शियन विद्वान, कवी आणि मौलव्यांना आमंत्रित केलं होतं. त्याच दरम्यान खामेनी यांचे पूर्वज अवधमध्ये आले आणि या कुटुंबाने लखनौजवळील किंतूर येथे स्थायिक होऊन राहायला सुरुवात केली. याच उत्तर प्रदेशातल्या किंतूर गावामध्ये 19व्या शतकामध्ये खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म झाला. खामेनी यांचे वडील मुस्तफा मुसावी हेही धार्मिक विद्वान होते. पण 1903 मध्ये त्यांची हत्या झाली तेव्हा रुहल्ला अवघे 2 वर्षांचे होते. आई आगा खानूम आणि काकू साहेब आहेत, त्यांनी यांचे संगोपन केले. मग खामेनींचे भारतातले पूर्वज हे इराणला कसे काय गेले, तर ब्रिटिश राजवटीच्या जाचामुळे सय्यद अहमद मुसावी हिंदी यांनी भारत सोडला. 1830 मध्ये ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या दबावामुळे मुसावी हे 1830 मध्ये किंतूरवरून इराकच्या नजफ येथे गेले आणि कधीच ते परतले नाहीत. असंही सांगितलं जातं की वयाच्या 40व्या वर्षी पंजोबा सय्यद अहमद मुसावी हे अवधच्या नवाबासोबत तीर्थयात्रेसाठी इराकला गेले होते. इराकहून दोघे इराणला पोहोचले, पण हिंदी हे उपनाव त्यांनी कधीही सोडलं नाही. आजही इराणच्या अधिकृत नोंदींमध्ये हे नाव दिसतं. स्थानिक वयोवृद्धांच्या मते सय्यद अहमद मुसावी हिंदी यांनी आपल्या नावामागे हिंदी हा शब्द जोडून मूळ भारतीय ओळख जपली आहे. भारतातील आहोत हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून त्यांनी आडनावाला जोडून हिंदी असा शब्द वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोक त्यांना सय्यद अहमद मुसावी हिंदी असं म्हणून ओळखू लागले. या गावामध्ये आजही काही जुनी कागदपत्र आणि परंपरागत वास्तूंच्या आठवणी या ऐतिहासिक नात्यांची साक्ष देतात असं सांगितलं जातं. असो, नंतरच्या नोंदी अशा आहेत की इराणला गेल्यानंतर 1834 ते 1839 मध्ये ते इराणच्या खामेन या शहरामध्ये स्थायिक झाले. खामेन शहरामुळे त्यांच्या कुटुंबाला खामेनी हे नाव मिळालं, जे खामेनी यांनीही आपल्या काही गझलांमध्ये टोपण नाव म्हणून वापरलं. 4 दशकांपूर्वी म्हणजे 1979च्या इस्लामिक क्रांतीमध्ये अमेरिका प्रणित शाह मोहम्मद रेझा पहलवी यांची सत्ता संपुष्टात आली. या राजाची राजवट उलटवून 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते बनले. त्यांनी या पदावरती रुहोल्ला खामेनी यांची जागा घेतली होती. सर्वोच्च नेते म्हणून अयातुल्ला अली खामेनी यांच्याकडे सरकार, सैन्य आणि न्यायव्यवस्थेवरील अंतिम अधिकार होते. ते देशाचे आध्यात्मिक नेतेही मानले जायचे. त्यांच्या कार्यकाळामध्ये इराणने पाश्चात्य देशांशी वाढता तणाव, आर्थिक निर्बंध आणि अंतर्गत आंदोलनाचा सामना केला होता. अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खामेनी यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली होती. जवळपास 5 दशकं इराणला अमेरिकन धोक्यांपासून वाचवणाऱ्या सत्ता केंद्रांचा शेवट कसा झाला, पण इतक्या टॉपच्या नेत्याला इस्रायल आणि अमेरिकेने कसं मारलं, त्यामागे एक मोठं सिक्रेट ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अयातुल्ला अली खामेनी मागील काही दिवसांपासूनच अंडरग्राऊंड होते. त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ते नेमके कुठे लपलेत याचा काहीच तपास इस्रायली सैनिकांना आणि तपास यंत्रणांना नव्हता. पण इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादने खामेनींच्या ठिकाणांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्या मदतीला अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA देखील होती. CIAने अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवून होते. त्यांच्या दिनचर्येचा अभ्यास करत होते. यासाठी त्यांनी खामेनी यांचे सिक्युरिटी ॲडवायझर शमखानी यांचा वापर केल्याची माहिती मिळते. इस्रायलने शनिवारी रात्री इराणवरती हल्ला करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र शनिवारी सकाळी खामेनी हे एक उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती मोसादला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आणि शामखानीच्या ट्रेसिंगच्या आधारे अमेरिका इस्रायलने हल्ल्याचा प्लॅन केलेला. मूळ हल्ला रात्री करायचा होता, मात्र शनिवारी सकाळच्या गुप्त बैठकीची माहिती मिळताच वेळ बदलण्यात आली. खामेनींसह IRGC प्रमुख, संरक्षण मंत्री आणि लष्करी परिषदेचे प्रमुख हे अटॅकसाठी टार्गेटवरती होते. द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इस्रायलमधून सकाळी सुमारे 6 वाजता लढाऊ विमानं ही उड्डाण करून निघाली. 2 तास 5 मिनिटांनी तेहरान वेळेनुसार सकाळी 9:40 वाजता ही मिसाईल्स अत्यंत सुरक्षित संकुलावरती आदळली. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार खामेनी बिल्डिंगची ओळख पडताच त्यावरती सुमारे 30 बॉम्ब टाकण्यात आले. यात खामेनी यांच्यासहित सर्व टॉप लीडर्स या हल्ल्यामध्ये मारले गेले. पण इथेच इराणची सर्वात
गावात मोठी चूक झाली. आधीच तणावाची परिस्थिती असताना इतके वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी एकत्र येणं आणि खामेनी त्याच संकुलात उपस्थित राहणं ही गंभीर रणनीतिक चूक ठरली आणि सगळेच मारले गेले. त्यानंतर जागतिक स्तरावरती खळबळ उडाली. भारतातही याचे पडसाद उमटले. खामेनींच्या मृत्यूची बातमी किंतूर गावात पोहोचताच नागरिकांनी घरात बसून घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सुरुवात केली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या या युद्धाचे पडसाद या छोट्या गावातही स्पष्टपणे उमटताना दिसतात. खामेनीच्या मृत्यूने या गावामध्ये शोककळा पसरली. म्हणूनच भारतातल्या किंतूर सारख्या छोट्या गावाचं नाव जागतिक पातळीवर चर्चेत आलंय. पण तिकडे 86 वर्ष आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणचा पुढील सर्वोच्च नेता कोण होणार याची चर्चा सध्या जोरातच आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.